याचं काय संदीप दादाचं पुढे काय झालं, काय या अशा का वागतात किंवा याचं काय लॉजिक आहे, हे मला उत्सुकता हवी होती. मुळातच सगळे लोक कामं फार जबरदस्त करतात आणि त्यांच्या कामाचा जो रिस्पेक्ट निर्माण होतो आणि त्याच्यामुळे आपल्याला अरे आपण कधीतरी एकत्र काम केलं पाहिजे असं वाटतं. त्याच्यामुळे ॲक्टरला ह्याच्याशी देणं घेणं नसतं की हा फर्स्ट युनिवर्स आहे का पार्ट 2 आहे. ॲक्टर हा परफॉर्मन्ससाठीच झगडत असतो. घबाडकुंड काय असतं किंवा घबाड काय असतं किंवा त्या घबाडाच्या मागे पळत असताना त्या घबाडाचा प्रवास कसा असतो किंवा ते घबाड मिळाल्यानंतर एखाद्या व्यक्तीची भूमिका कशी बदलते किंवा एखाद्या व्यक्तीचा स्वभाव कसा बदलतो, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जेव्हा कळतात किंवा ज्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपल्याला अनुभवायच्या असतात तेव्हा आपल्याला स्वतःला ते घबाडकुंड शोधायला किंवा ते घबाड शोधायला बाहेर निघावं लागतं. पण हे सगळं वगळता 19 तारखेला एक नवा कोरा सिनेमा आपल्या भेटीला येणार आहे. मराठीतील पहिला युनिवर्स ज्या चित्रपटाची ख्याती आज देखत आहे आणि पुढे सुद्धा राहणारच आहे. येत्या 19 तारखेला घबाडकुंड सिनेमा आपल्या भेटीला येतो. त्या घबाडकुंड सिनेमातील घबाडामध्ये उतरलेले किंवा घबाडाचा शोध घेणारे काही कलाकार माझ्यासोबत आहेत. सगळ्यात आधी खरंच खूप भारी वाटतंय, कारण का जो आपल्या सिनेमाची टॅगलाईन आहे मराठीतलं पहिलं युनिवर्सचे, आत्ता आम्हाला अनुभूती आले की येस, मराठीतला हे पहिलं युनिवर्स आहेच आहे. कारण का जेव्हापासून आपल्या सिनेमाची अल्लड पल्लड नंतर टीज झालेलं की अजून एक नवीन सिनेमा येतोय त्या कथेवर आधारित किंवा त्या कथेशी मिळता जुळतं आणि त्याच्यानंतर जी आता तुमची जर्नी सुरू आहे आम्हा प्रेक्षकांपर्यंत पोहोचू, त्यासाठी सगळ्यात आधी तुमच्या सगळ्यांचा धन्यवाद. प्रीतम सर, तुमचा आणि तुमच्या संपूर्ण ठार वेड्या कलाकारांच्या टीमचा धन्यवाद, कारण का सगळे एकापेक्षा एक आहेत. प्रीतम सर, मला तुमच्यापासून विचारायला आवडेल की आपल्या ट्रेलर लॉन्च सोहळा पार पडला त्या दरम्यान सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारण्यात आला की युनिवर्स का मराठीमध्ये, कारण का ह्याच्या आधी मला आठवतंय की महेश कोठारे सरांनी युनिवर्स सुरुवात केलेलं, ज्याच्यामध्ये पोलिसाचं स्पाय युनिवर्स असं आपण बोलू शकतो त्यांच्या आधीच्या चित्रपटामध्ये. त्याच्यानंतर मराठीमध्ये युनिवर्स नव्हतंच, फक्त हिंदी आणि हॉलिवूडमध्येच होतं. हे सगळं करत असताना घबाडकुंड तुम्ही घेऊन येताय, युनिवर्स घेऊन येताय. प्रेक्षकांना आता कोणत्या गोष्टीसाठी एक्साइट राहायला लागेल किंवा प्रेक्षकांना कोणत्या गोष्टीसाठी एक्साइटमेंट लेवल तुम्ही आता ठेवली आहे की बाबा चला मी युनिवर्स घेऊन येतो तर या युनिवर्समध्ये तुम्हाला या गोष्टी बघायला मिळतील, काय असेल ते नेमकं? मला ना जेव्हा अल्लड पल्लड झाल्यानंतर एक सर्वांना वाटायचं की मराठी फिल्म चालत नाही किंवा प्रेक्षक जात नाही, अशी माझी पण समज होती की आपण किती चांगले चित्रपट बनवा तर याला दाद मिळत नाही. अल्लड पल्लडनंतर मला एक गोष्ट कळली की नाही, हे आम्ही चुकतोय, खरंच आम्ही चुकतोय. काय हवं या गोष्टीला आपण पहिले विचार केला पाहिजे की आता प्रेक्षकांना काय हवं. बरोबर. आपले प्रेक्षक साऊथकडे का वळत आहे, आपले प्रेक्षक हिंदीकडे का वळत आहे, हे आम्हाला जाण नव्हती. त्यामुळे जो अल्लड पल्लड केल्यानंतर मला ती गोष्ट समजली की नाही, हे असं नाही आहे, आपण नक्कीच काहीतरी वेगळं मांडलं किंवा खूपच चांगली मांडणी केली जे सर्वांना हवं असं आहे तर ही गोष्ट चालते. तर मला एक खूप मोठं चॅलेंज होतं की अल्लड पल्लडनंतर आता पुढे काय, आपण हॉरर कॉमेडी केलं, आता याच्या पुढे आणखी काय करू शकतो किंवा आपण काय. तर मी जेव्हा ॲनालिसिस केलं की याच्यातले काही कलाकार आहे किंवा एखादं कॅरेक्टर आहे, जसं संदीप दादाचं कॅरेक्टर, हे सर्वांना आवडलं, सोय 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 या गोष्टी खूप आवडलं, तर याला पुढं कसं घेऊन जाता येईल किंवा मग आपण मराठीत नाही आपण काय केलं पाहिजे. मग तेव्हा मला युनिवर्स हा जो कन्सेप्ट आहे मी ऑब्झर्व केला की नाही आहे, की लोकांना कथा आवडत आहे पण ते पुढे थांबते, ती तिथंच थांबतं, त्याच्या पुढे काही होत नाही. पण सिरीज बघा किंवा हॉलिवूड किंवा युनिवर्स किंवा आता सर्वात फेमस मार्वल आहे ऑल ओव्हर जगात. का मार्वलनी काय केलंय की सर्व कॅरेक्टर वेगवेगळ्या भागातून चित्रपटातून आणा ते लोकांना बघायला आवडतं. लोकांमध्ये क्युरियोसिटी आहे की आयर्नमॅनच्या वडिलांनी काय केलं होतं, त्याचे आजोबा कोण होतं, ही गोष्ट आहे. हे पोरं लहान लहान मुलं विचार करतात, त्यांना त्यांची हिस्ट्री माहीत आहे. मग आपले मराठीत किंवा आताची जनरेशन महाराष्ट्रातली अशी काय चर्चा नाही करत की खंगरीचे पूर्वज काय होते, त्यांचं काय थॉट होतं, बाबांनी काय कुठल्या फितातून एज्युकेशन घेतलं, बरोबर, याचं काय संदीप दादाचं पुढे काय झालं, काय या अशा का वागतात किंवा याचं काय लॉजिक आहे, हे मला उत्सुकता हवी होती. जे पहिला फिल्म बघून 5व्या फिल्ममध्ये ते विचारात राहिलं पाहिजे नव्हतं की अरे नाही पहिल्या पार्टमध्ये असं झालं होतं की संदीप दादाने हे केलं होतं, कुशल दादा तिथे का होता, या गोष्टीची गुंफवणूक किंवा या गोष्टीचं अट्रॅक्शन राहिलं पाहिजे दिवसांदिवस. म्हणून मी ठरवलं की आता काहीतरी मजा करूयात आणि युनिवर्स हा कन्सेप्ट मराठीमध्ये सुरुवात करूयात. बरं, तर जेव्हा पण एखादा दिग्दर्शक असेल किंवा त्याच्यासोबतचे काम करणारे कलाकार असतील तर जेव्हा असं सांगण्यात येतं की आपल्याला युनिवर्स बनवायचा आहे, तर दिग्दर्शक म्हणून आणि कलाकार म्हणून तुम्हाला सुद्धा मनामध्ये भीती असते का की मराठी ऑडियन्स तेवढं चांगल्या पद्धतीने युनिवर्सला ॲक्सेप्ट करेल,
कारण का असं खूप वेळ होतं की आपण आवडीने आपण हॉलिवूडचे युनिव्हर्स बघायला येतो, पण तेच युनिव्हर्स जर मराठीमध्ये बनायला गेले ना तर काहीशी मनामध्ये खंत येते किंवा काहीशी मनामध्ये अशी शंका येते की खरंच युनिव्हर्स तो आम्हाला पटेल का, असं काही होतं मनामध्ये दिग्दर्शक म्हणून? नाही, मला ते सांगतो ना की एक गोष्ट मला कळली होती की जर आपण वेगळी मांडणी केली, वेगळ्या गोष्टी केल्या, जे हवं ते दिलं ते नक्की चालतं. बरोबर. बरोबर. तर हा एक्झाम्पल सेट आहे आपल्याकडनं कुणी प्रयत्नच केला नव्हता. म्हटलं का नाही आपण प्रयत्न केला पाहिजे. जे आम्ही मागचीही गोष्ट घेऊन चालणार, एक युनिव्हर्स, एक जुन्या कथेचंही अल्याडपल्याडमधून काही गोष्टी घेऊन चालणार, नव्याने गोष्टी काहीतरी ॲड करणार, पुढं होणाऱ्याही गोष्टी ॲड करणार, हे नक्की आवडणार. कारण आतापर्यंत तर आम्हाला ट्रेलर आणि टीजरवरनं तर खूप रिस्पॉन्स आला आणि सर्वांना आवडतं आहे की नक्कीच. मराठीत या गोष्टी येत आहे, या गोष्टी आवडत आहे. तर मला वाटतं की प्रयत्न केल्याशिवाय बघा त्याचा रिझल्ट काय होणार ते पुढचं पुढे. आपण प्रयत्न केले पाहिजे की नाही, आपण मांडतोय कदाचित त्याच्यानंतर आपण होणार नाही, पण आपण आणि जर प्रयत्न चांगला झाला तर नक्कीच. तर या गोष्टी आम्ही प्रयत्न करतोय, तर बघू काय होतं. तर कुशलदा, आतापर्यंत आम्ही तुम्हाला विनोदी भूमिकांमध्ये जास्त बघत आलो आहे. ह्याच्या आधी तुम्ही सिरियस भूमिका सुद्धा केल्यात, काही प्रमाणामध्ये तुम्ही खलनायकी भूमिका सुद्धा केल्यात, पण जेव्हा तुमचं कॅरेक्टर पोस्टर लॉन्च झालेलं ना तेव्हा ना प्रेक्षकांना किंवा आम्हाला मीडियामधल्या पर्सनला सुद्धा खूप असलं की कॅरेक्टर पोस्टरवर आम्हाला असं वाटतं की कुशलचं ना कॅरेक्टर हे लालची आहे, जरा तो ना ग्रीडी शेअरचा आहे, की त्याला असलं की त्याला हाव आहे. पण जेव्हा मी काल ट्रेलर बघितलं त्याच्यामध्ये तू घाबरलायस, तुला भीती वाटते, नेमकं काय आहे? म्हणजे आम्हाला ना कॅरेक्टर पोस्टर आणि ट्रेलर पूर्ण कॉन्ट्रास्ट दिसला, नेमकं काय आहे याच्यामध्ये? मला ना खूप माझ्या नशिबाने हा रोल मिळाला आहे, मी सांगेन की थँक्यू प्रीतम सर. कारण ही जी भूमिका आहे ना, ह्याच्यामध्ये तुम्हाला माझ्या कॅरेक्टरमध्ये तुम्हाला भयरस बघायला मिळेल, तुम्हाला हास्यरस बघायला मिळेल, तुम्हाला रौद्र रस म्हणा, वीर रस म्हणा, तुम्हाला ना वेगवेगळ्या छटा ह्या कॅरेक्टरच्या बघायला मिळतील की परिस्थितीनुसार वागणारा हा माणूस आहे. मी माझ्या कॅरेक्टरला एका वाक्यात असं डिफाईन करतो की जिधर भेल उधर खेल, असं हे कॅरेक्टर आहे. तर एखाद्या नटाला एकाच सिनेमामध्ये एवढ्या छटा दाखवायला मिळणं हे मला खूप चॅलेंजिंग वाटतं आणि अशी भूमिका माझ्या पदरात पडणं हे मला नशीब वाटतं माझं. क्या बात आहे. एवढी सगळी कलाकारांची कास्ट आहे, प्रत्येकाचा ऑरा वेगळा, प्रत्येकाचा ऑडियन्स बेस वेगळा आहे. किती मर्ज व्हायला वेळ लागल्यापेक्षा मित्र की किती फटाफट सगळ्या गोष्टी जुळून आल्या की अरे संदीप सरांना, चला संदीप सरांसोबत आपण काम केलं का, संदीप सरांचं काम बघितलं, आपल्या संदीप सरांसोबत झालं. शशांक सर विद्यापीठ आहेत आपल्यासोबत, तर त्यांच्यासोबत काम करायला तेवढीच मजा येते. प्राजक्ताताई आहेत, देवदत्त सर आहेत, वैष्णवी आहे, काय सांगायला एकत्रित किती आता ही भेळ जुळली आहे, जे आम्ही ट्रेलर लॉन्चच्या दरम्यान सुद्धा बघितले. जो तुमची मजा सुरू होती तुमच्या चौघांची ती बघितली, पण आता खऱ्या आयुष्यात तशीच मजा आहे काय मराठी क्षेत्र आहे ना जे ते ना फार लहान आहे खरं तर, आणि त्यामुळे आम्ही कुठल्या ना कुठल्या प्रोजेक्टच्या दरम्यान एकमेकांना सातत्याने भेटत असतो. मी हवाई उद्यामध्ये काम करत होतो, त्यामुळे तमाम इंडस्ट्री ही मला माझ्या स्टेजवर भेटतच होती, त्यामुळे ओळख होती. एक फॅमिलियर वातावरण हे सगळ्यांमध्येच असतं, कारण आपण सगळेच एक सुसंस्कारी माणसं आहोत त्यामुळे. आणि ते कशातनं निर्माण होतं तर मुळातच सगळे लोक कामं फार जबरदस्त करतात आणि त्यांच्या कामाचा जो रिस्पेक्ट निर्माण होतो आणि त्याच्यामुळे आपल्याला अरे आपण कधीतरी एकत्र काम केलं पाहिजे असं वाटतं. मला खूप उशिराने शशांक सरांबरोबर काम करायला मिळालं. मीच म्हणालो होतो की शशांक सर हे एक युनिव्हर्सिटी, एक विद्यापीठ आहे अभिनयाचं. त्यांचं वाचन इतकं दांडगं आहे, त्यांचा अनुभव इतका आहे. एखादी कविता म्हणा, एखादं पुस्तक म्हणा, म्हणजे त्यांचं साहित्यावर पण तेवढाच अभ्यास आहे. त्यांनी इतकं काम केलंय की तुम्ही नुसतं त्यांचे अनुभव ऐकायला बसाल ना तर तुमचे सलग 4-5 तास कसे निघून जातील तुम्हाला कळणार नाहीत. मी सुपर डुपर सिनेमाच्या निमित्ताने सरांना भेटलो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आमचं तेच रिलेशन कॅरी फॉरवर्ड झालं याही सिनेमात. वा. सुपर डुपरमध्ये ते माझे बाबा होते आणि ह्या सिनेमात ते बाबा आहेत. मी 2 मिनिटासाठी विचार करतोय की असं का बोलतोय हा भाव, कारण कारण सुपर डुपर मध्ये माझं असं की शेवटी फोडतोय की काय काय असं. हा बाबा आहे त्यामुळे माझे ना कोणाचे ते माहिती नाही पण बाबा आहेत. येस. हा. दुसरं म्हणजे मला काय वाटतं ना की आम्ही देवा, संदीप, मी, प्राजक्ता आम्ही आधीपासूनच मित्र आहोत. तर संदीप, शशांक सर यांच्याबरोबर यावेळेला माझे जास्त सीन होते. मला ह्या दोघांविषयी सांगायचं आहे की हे ना
तुमच्या कामाला फार एखादा परीक्षक बघतो ना तशा पद्धतीने बघत असतात वा. की कुशाचं काम व्यवस्थित होतं ना, हे ओके आहे ना, त्याची रिॲक्शन ओके आहे ना. मग अलगत संदीप येऊन सांगायचा की कुशा, मला असं वाटतं की तू अशा पद्धतीने रिॲक्ट केलंस तर चांगलं वाटेल ते, किंवा एखाद्या गोष्टी मागचा थॉट आहे ना, ह्यांना काय हवं आहे, प्रीतम सरांनी सांगितलं असं मला हे असं असं हवं आहे, त्याच्या मागचा एक थॉट आहे प्रत्येक गोष्टी मागचा. तर तो थॉट आहे ना, तो शशांक सरांकडनं मला बऱ्याचदा मिळाला क्या बात आहे. देवाबरोबरची मैत्रीच इतकी चांगली आहे ना माझी, की मी त्याची गंमत करतो, मस्करी करतो, मी त्याला छेडतो खरं तर. आणि अल्टिमेटली ते जे ट्युनिंग आहे ना, ते तुम्हाला आमच्या सिनेमात बघायला मिळेल. वैष्णवी बरोबर मी पहिल्यांदा काम केलं आणि पण तिच्या नवऱ्याबरोबर मी काम केलं, त्यामुळे त्याला घाबरून का होईना मला तिच्याबरोबर चांगलं वागावं लागलं. मागे एका इंटरव्ह्यूत ती असं म्हणाली होती की हे खून, घाबरवणं हे सगळं आमचं इट्स लाईक अ फॅमिली. सो खरंच आहे, तिच्या फॅमिलीमध्येच आहे ते. बरोबर बरोबर. एक किस्सा सांगतो, येस. थोडंसं मोठं होतंय हो हो हो, चालेल चालेल चालेल, आवडेल. पण आम्ही जेव्हा पहिल्यांदा सेटवर गेलो होतो सगळे, आमचं रिडिंग झालं, प्रीतम सरांनी अख्खं रिडिंग घेतलं आणि मग म्हणाले की आता आपण हे सगळं कुठे घडणार आहे ते आपण बघायला जाऊया. म्हणून आम्ही आमच्या सेटवर गेलो. तर सेट बघितल्यानंतर आम्ही झॅप झालो. हे संदीप प्लीज तू सांगशील सेट बघितल्यानंतर काय वाटलं होतं. पण मी त्यातलं पुढे सांगतो की एका जागी आम्ही गेल्यानंतर पूर्ण याच्यात ही गप्पच होती, एकही शब्द बोलली नाही पूर्ण वाचनात, पूर्ण तिथे पोचेपर्यंत पोचल्यानंतर. ही पहिला शब्द म्हणाली, अच्छा अच्छा त्याला मी मारते ते इथे का, हे पहिलं वाक्य होतं. नवऱ्याकडून आलेले, हा, नवऱ्याकडनं आलेलं आहे. नवऱ्याकडून. किरणकडून जे ट्रेनिंग आहे प्रॉपर. येस. हा. अरे हे नाही नाही, माहीत होईल बा. याच्यावर सरांना विचारत होते मध्ये मध्ये बरेच प्रश्न. नाही, मी असं म्हणते त्यांनी जे सांगितलं ना ते अगदीच बरोबर आहे, पण त्याच्या मागची स्टोरी अशी आहे की हे सगळे प्रिपेअर असतात, कारण त्यांनी खूप कामं केली आहेत. मी नवीन आहे, सो मला ते खूप प्रश्न पडत होते. ह्यांना जर सांगितलं कोणाला मारायचं तर ते 10 मिनिटात रेडी होतील, पण मग नेमका तोच प्रश्न का पडला मग? पण मला ते विचारावं लागलं आणि 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 जे सरांना. बोललेस जे बोललेस ते खरंच खूप, हे खूप कौतुकास्पद आहे. काय म्हणजे असं असं काय झालंय? हे 10 मिनिटात आमचा व्यवसाय अगं स्टेटवर काय काय वाटलं होतं मी तुला मारलं का घर? नाही असं काय. सो अशी ही टीम आहे आमची. आणि प्रीतम सरांबरोबरचा अनुभव माझा फार जबरदस्त राहील. फारच भारी माणूस मला भेटला. इतकं मोठं विजन घेऊन मराठीत एक माणूस काम करतोय, ह्याचंच मला कौतुक वाटतं राव. नक्कीच. तुम्हालाच मला विचारायला आवडेल सर की हॉरर सिनेमा येतो किंवा हॉरर विश्व आपण तयार करतो, त्या सिनेमामध्ये विनोदाचा बाज असेल ना, तर तो घटक, विनोदा बाजचा घटक हा संशयकारी असतो की गोंधळ टाकणारा असतो कलाकारासाठी? कारण का आपण दरवेळेला प्रिपेअर होतो की जर हॉरर सिनेमा आपण करतोय किंवा एखाद्या अशा धाटणीय सिनेमा करतोय याच्यामध्ये हॉरर असेल, सस्पेन्स असेल, तर तिकडे मध्येच जर विनोद आला ना तर खूप वेळ होतं की खरंच या विनोदाची गरज आहे का इकडे, किंवा खरंच हा घटक इकडे महत्त्वाचा आहे का? कलाकार म्हणून तुमच्या डोक्यामध्ये पॉईंट कधी असा आला का की या विनोदाची किंवा या गिमिकची या सिनेमासाठी हा सिनेमा विनोदी नाहीच आहे. हा सिनेमा तुम्हाला परिस्थितीनुसार वागवतो आणि त्या परिस्थितीमुळे आपल्याला हसू येतं. हा काही डेलिबरेटली विनोद करायला जात नाही हे कॅरेक्टर, पण तुम्हाला त्याची परिस्थिती, तो ज्या सिच्युएशनमध्ये अडकलाय त्याचं मात्र ऑडियन्सला हसू येतं. ओके ओके. संदीप सर, मला तुमच्यासोबत बोलायला आवडेल की आधीची दिल्याची भूमिका की खरंच खूप धमाल होती. अल्लड पल्लड वगैरे मी बघून आली आणि आता ती प्रॉपर कॅरी फॉरवर्ड झाले. अल्लड पल्लडमधला दिला आणि आताच्या दिल्यामध्ये खरंच खूप आम्हाला फरक जाणवतोय. खूप जास्त चांगल्या पद्धतीने जो ट्रेलरमध्ये आम्ही तुमची सुरुवात बघितली, तुमच्या चेहऱ्यावर सुद्धा थोड्याफार प्रमाणामध्ये ग्रीडीनेस आहे, लालची पण आहे, पण जेव्हा तुम्ही कुंडामध्ये उतरतात तेव्हा एक माया दिसते. कुणातरी वाचवायला तुम्ही जाताय किंवा तुम्ही ज्या पद्धतीने ओरडता ते आत्ता मला कळालं की ते ओरडणं सुद्धा खरं ओरडणे आहे. डबिंगच्या दरम्यान सुद्धा तुम्ही स्वतः खरं ओरडलं होतं, काय AI वगैरे असं काहीच नाही किंवा साऊंड वगैरे असं काहीच नाही. काय सांगाल एकंदरीत किती धमाल होते आणि आता 19 जूनला प्रेक्षकांच्या समोर चित्रपट घेऊन यायचा? ते जे ओरडणं आहे ना, ते हळूहळू म्हणजे आम्हाला शूट करताना काय असतं, मगाशी सुद्धा तुम्ही जे म्हणालात ना की युनिव्हर्स आहे, मग काही टेन्शन होतं का किंवा काय, ॲक्टरला ना हा सिनेमा चालेल का नाही चालेल, मला या सिनेमासाठी अवॉर्ड मिळेल का नाही मिळेल, हा कुठलाच विचार परफॉर्म करताना नसतो.
तो ना धडपडत असतो की डिरेक्टर जे सांगतोय आणि जे लिहिलंय ना त्याला मी न्याय देतोय की नाही. म्हणजे त्याच्यामध्ये ह्युमर असेल, इमोशन असेल, त्याच्यामुळे ऍक्टरला ह्याच्याशी देणं घेणं नसतं की हा फर्स्ट युनिव्हर्स आहे का पार्ट 2 आहे. ऍक्टर हा परफॉर्मन्ससाठी झगडत असतो, त्याला 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 न्याय द्यायचा असतं त्याला, आणि डिरेक्टरचं ओके मस्त ह्याच्यासाठी तो धडपड असतो. त्याच्यासाठी पहिलं अवॉर्ड कुठलं आहे ॲक्टरसाठी, पहिलं अवॉर्ड की डिरेक्टर जेव्हा म्हणतो ना की यार शशांक सर हा बेस्ट शॉट होता तुमचा, वा, त्याच्या पलीकडे त्याला काही नकोस. डिरेक्टर नाराज आहे त्याला भसाभस अवॉर्ड मिळतात, त्याला घेणं देणं नाही, त्याला तो आनंदी नसतो. पण डिरेक्टर जेव्हा म्हणतो ना की यस मनासारखा शॉट मिळाला, त्याच्यामुळे ॲक्टरला युनिव्हर्स, पार्ट 2, हॉलिवूड, बॉलिवूड, साऊथ, मराठी काही नाही, त्याला आलेलं समोर जे आहे त्याला न्याय द्यायचा असतो. ते जे ओरड नाही म्हणालास ना तू, तर ते इतकं वेगवेगळ्या अँगलनी घेतलेलं आहे, ड्रोन आणि जिमी जीप, राऊंड ट्रॉली वगैरे वगैरे. तर आम्हाला परफॉर्म करताना किंवा वाटलं नव्हतं की हे काहीतरी सिग्नेचर, काय म्हणू त्याला, सिग्नेचर, जसं सिग्नेचर ट्यून असते ना एखादी, तसं काहीतरी ते या घबाडकुंडचं सिग्नेचर काय, तर ते इरिटेट होऊन ओरडणं. तर ते डबिंगच्या वेळेस पहिल्याच दिवशी मी जेव्हा आलो होतो तेव्हा प्रीतम म्हणलं, ऐक प्रीतम, सगळा डायलॉग पोर्शन करून घेऊया आपण आणि शेवटी ओरडणं घेऊया, कारण तिकडे आवाज बसू शकतो. आणि ते जोपर्यंत इरिटेटिंग ओरडणं वाटत नाही तोपर्यंत आपण ते टेक करत राहूया. कारण लोकांना सुद्धा काय होतं कधी कधी की ॲक्टर दिसतोय वेगळा आणि साऊंड वेगळा येतोय, लोकांना मग ते पटत नाही की ॲक्टर तो कॅरेक्टर इरिटेट झालाय आणि तो इरिटेट होऊन कानावर हात ठेवून ओरडतोय, तर तो पिच लागला पाहिजे, तो आवाज लागला पाहिजे. त्याच्यामुळे त्याच्यासाठीच ते असतं ना की हां जोपर्यंत तू ओके म्हणत नाहीस तोपर्यंत मी ओरडत राहील. तर तू जो म्हणाला तसं की ते ओरडण्याचं जे आहे तर ते आहे की ते करताना जाणवत नव्हतं, पण नंतर असं झालं की कॅरेक्टर टीजरला ते ओरडणं वापरलं. बरोबर. मग प्रीतमला असं वाटलं की नाही ते सिग्नेचर आहे, तर टीजर जेव्हा आला त्याच्या एंडला ओरडणं वापरलं. आणि जेव्हा ट्रेलर आला तेव्हा त्यांनी सुरुवातीला ओरडणं वापरलं. मी त्याला विचारलं की वाय सुरुवातीला का घेतलं, तर तो म्हणतो की ते इरिटेशन जे आहे त्याचं रिझन काय, तर ह्या घटना घडतात म्हणून त्याला इरिटेट झाले म्हणून तो ओरडतोय. आणि चेहऱ्यावर लालसा मला तरी वाटत नाहीये, कारण तसं कॅरेक्टर नाहीये त्याचं. दिसली असेल तर ते माझी चूक आहे, कारण ग्रीडीनेस ह्याच्यामध्ये त्याचा नाहीये. ग्रीडीनेस त्याचा प्रामाणिकपणा आहे, आणि त्याच्या भोवतीची जी लोक आहेत ती ग्रीडी आहेत आणि ती त्याला ग्रीडीनेससाठी भाग पाडतायत असं ते कॅरेक्टर. जसं दादानी सांगितलं की तुम्ही पहिल्यांदा जेव्हा सेट बघायला गेला तेव्हा ती रिॲक्शन मला तुमच्याकडून ऐकायला आवडेल. दादाची जर ऐकली मला तुमची ऐकायला आवडेल, की कारण का सेट जेव्हा होता तेव्हा आम्ही सुद्धा आलेलो सेट बघायला, आम्ही सुद्धा बघितला. खरंच तेवढाच ग्रँजर आणि थोडा फार बोलण्यापेक्षा जास्त प्रमाणामध्ये भयावह वाटत होतं, कारण का एवढा मोठा सेट उभं करणं खरंच खूप मेहनत लागते आणि त्या सेटवर काम करणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं. तुम्हाला विचारलं की कशा एकंदरीत सेट होता तुमच्या नजरेमध्ये, कलाकार म्हणून सुद्धा आणि प्रेक्षक म्हणून सुद्धा केवढा मनाला भावणारा तो सेट होता? मला तेव्हा ना महेश मांजरेकर सरांची आठवण आली, कारण मी सेटवर काम केलं ते म्हणजे नटसम्राट. तर फिल्म सिटीमध्ये त्यांनी अख्खा सेट उभा केला होता. तो बघून मला असं झालं होतं ना की बाप रे, पण त्याच्यामध्ये मी छोटासा रोल करत होतो. तर मला असं वाटलं की म्हणजे महेश मांजरेकर असतील, मी नेहमी म्हणतो की नागराज मंजुळे, प्रवीण तरडे, ही ना ह्याच्यापेक्षा खूप सिनियर मंडळी आहेत प्रीतमपेक्षा. पण मला ना त्यांचे काही एलिमेंट प्रीतममध्ये दिसतात की करायचं आहे ना तर काहीतरी ग्रँजर करायचं आहे आणि विथ रिझन अभ्यास करून करायचं आहे. म्हणून मला सेटवर गेल्यानंतर असं वाटलं की यार ही किती मोठी गोष्ट आहे की काय 18,000 21,000 स्क्वेअर फूटवर सेट उभा केला जातो आणि तिथे आपल्याला परफॉर्म करायला मिळतंय. ॲक्टर्ससाठी ना जागा फार मॅटर करते. जेव्हा माझा वराड निघाल लंडनलाचा NMSCCला प्रयोग होता, तर वराडचा प्रयोग आहे ह्याच्यापेक्षा माझा आज NMSCCला प्रयोग आहे, ह्याचा जो आनंद आहे ना तो फार वेगळा. हां, आणि कुठल्याही ॲक्टरचा अनुभव किती वर्ष काम करतोय त्याच्यापेक्षा त्याच्या आयुष्यामध्ये नवनवीन सरप्राईजेस काय येत आहेत ह्याला फार महत्त्व आहे, की आता एवढ्या मोठ्या सेटवर आपल्याला परफॉर्म करायला मिळणार आहे. काय असतं ना, रिअलिस्टिक लोकेशन, समजा एखादा वाडा आहे, बरोबर, एखादं जुनं घर आहे, तिथे परफॉर्म करणं त्याच्यामध्ये लिमिटेशन आहेत खूप, आणि इथे परफॉर्म करणं, जागाही तुमची, सेटही तुमचा, आपण जी लावाल ती शिफ्ट, तुम्हाला फाईट सिक्वेन्स करायचे करू शकता, पाण्यातलं हे करायचे करू शकता, म्हणजे तुम्ही काहीही करू शकता. तर हे जे आहे ना त्याच्यामध्ये जो नट खुलतो ना,
तर ती त्या सेटची सुद्धा मजा आहे. आमच्या सिनेमाचा USP काय असेल तर तो सेट आहे. मग तो पाण्यामधला जो सीन जो आम्ही ट्रेलर बघितला तो खरं पाण्यामधला आहे की तो सुद्धा VFXचा वापर नाही 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 पाण्यामध्ये ऍक्च्युअल माझी आणि देवाची आमची जी फाईट सिक्वेन्स अख्खा दिसतोय ट्रेलरमध्ये तो ऍक्च्युअल क्या बात आहे. खूप मोठा स्विमिंग पूल घेतला होता, खूप मोठा ह्यूज, आणि तिकडे त्या स्विमिंग पूलमध्ये तो अख्खा सेट लावला होता. सेट स्विमिंग पूलमध्ये लावला होता, म्हणजे तसा रिप्लिका तयार केला बरोबर. होता आणि ते तयार केलं होतं. जवळपास देवा आणि मी चुकत नसेल तर 7 ते 8 तास आम्ही शूट करत होतो क्या बात पाण्यामध्ये. आहे. आणि तेव्हा प्रचंड थंडी होती, म्हणजे लोक असे बाजूला असे बसले होते आणि आम्ही पाण्यामध्ये उतरलो होतो. आमचं ठीक आहे, ती छोटी मुलगी आहे ना हो ती सुद्धा आहे. ती सुद्धा पाण्यामध्ये होती, तिने सुद्धा सगळे सिक्वेन्स दिलेत. एक विहिरीतला टॉप अँगल शॉट आहे, रिअल विहीर घेतली होती, तिथे सुद्धा पाण्यातले सिक्वेन्स आम्ही केलेले आहेत. त्याच्यामुळे काही काही शॉट जे आहेत, देवाचा माझा एक फाईट सिक्वेन्स आहे ज्याच्यामध्ये पाणी सुरू होतं, अच्छा, हा. त्या गबाडामध्ये पाणी सुरू होतं आणि पाणी वाढतंय आणि आमच्या दोघांची फाईट आहे. तर त्या सेटवर सगळी धूळ, एवढे दिवस लोक चालतायत, खाली घाण होती, तर तिथे आम्ही पाणी भरलं होतं, एवढं पाणी भरलं. आता फाईट सिक्वेन्सला देवाला मला टाकायचंय खाली असं जोरात, आणि पाणी साधारण येल्लो कलर, म्हणजे एवढं घाण होतं ते बरोबर, पाणी, एवढं बरोबर. घाण होतं की देवा मला म्हणलं की सँडी मला काय वाटतं तू पडू नको यार, तू गुडघ्यावर बस वाटल्यास, पण खाली नको, कारण पाणी खूप घाण आहे, तुला स्किन इन्फेक्शन किंवा हे होऊ शकतं. कारण बघ ना सगळे शूज, चपला, धूळ, सगळं घाण झालंय. म्हणलं नाही यार ते आर्टिफिशियल वाटेल, म्हणलं पडू दे, मी पडतो, काही होत नाही. मी पडलो. त्याच्यानंतर एक, आता ऍक्टर पडल्यानंतर एक सिक्वेन्स असं होतं की तो मला धरतो देवा आणि असं पाण्यामध्ये बुचकळतो असा. तर आता हा शॉट घ्यायचा तर हा प्रीतमला असं वाटलं की आला आता सांगायचं कसं याला, एवढं घाण पाणी आणि तोंड बुचकळायचं याच्यामध्ये. आणि फाईट मास्टर होता तो साऊथचा, ते आणि हे बोलतायत की यार वो शॉट देंगे का संदीप सर, आणि मला ते कळलं कुजबुज. म्हणलं काय हवंय प्रीतम तुला. नाही दादा, असं एक होतं की त्यांनी असा शॉट डिझाईन केला होता की हे पाणी असं तो बुचकळतोय, पण त्यांना आयडिया नव्हती की पाणी एवढं घाण असेल. म्हणलं मी देतो ना शॉट. क्या बात आहे. तर देतो ना शॉट. मी जेव्हा बसलो आणि शॉट दिला, मी वरती आलो, तर प्रीतमनी कुणाकडे लुक दिलास तू, असोसिएट माझा. तर ते अजय आणि ते एकमेकांकडे असं बघायला लागले की ह्यांनी शॉट दिला. वा. आणि मला देवा म्हणला सँडी मला भीती वाटते, हा स्किन इन्फेक्शन किंवा तुझ्या चेहऱ्याला काहीतरी होईल, खूप घाण पाणी, लवकर गरम पाणी पी चेहऱ्याला. मी म्हणलं इधर से ना कुछ नहीं होगा, पूरा 100% दिया आहे मैंने, मला काही होणार नाही, स्किन इन्फेक्शन नाही, काय नाही, आणि मला काही नाही झालं. क्या बात आहे. कौतुक आहे यार, कौतुक आहे खरंच. आणि ह्यानी हा मला म्हणतो की दादा नको दादा. अरे म्हटलं तुला शॉट हवाय ना, मी देतो शॉट, कारण हे परत होणार नाहीये. सिनेमा माध्यमाची गंमत अशी की जेव्हा मी फिल्म बघेल आणि तेव्हा मला असं वाटेल की यार इथे मी घाबरलो, यार घाण पाण्याला घाबरलो मी, आणि शॉट इथे नाही करायला दिला पाहिजे होतं. मग ते आयुष्यभर राहतं. ती फिल्म लागली की असं वाटतं यार इथे मी पाठी टाकली, इथे मी घाबरलो. कारण इथे मी केलं असताना तेव्हा तर अजून धमाल आली असते असं. आणि आत्ता आलंय हो हे सॅनिटायझर आणि हँड वॉश, पिंड वॉश. आम्ही लहानपणी त्या नालीमध्ये बेंदाडात बॉल घेऊन क्रिकेट खेळायचो तसाच आणि आपटून तसाच खेळायचं. तसंच जेवायचो, काही व्हायचं नाही. प्रज्ञाताई, 19 तारखेला सिनेमा येतो. सिनेमामध्ये तुझे सुद्धा आम्हाला खरंच खूप चांगल्या पद्धतीने स्टिल्स दिसतात आहेत. भीती दिसते चेहऱ्यावर, कारण का खूप गोष्टी घडतात तुझ्या आजूबाजूला, पण ती भीती आम्हाला सुद्धा घाबरवणारी वाटते. आणि कुठे कुठे तुझ्या चेहऱ्यावरचा राग सुद्धा दिसतोय. तो नेमकं काय आहे? कारण मी तेच बोलतो की जेव्हा तुमचे प्रत्येकाचे कॅरेक्टर पोस्टर आलेले ना, शशांक सरांचे सोडलंस, त्या कॅरेक्टर पोस्टरमधले तुमचे हावभाव आणि आत्ता ट्रेलरमध्ये आम्ही तुम्हाला बघतो ना, ते पूर्णपणे आम्हाला वेगळे दिसत आहेत. खूप जास्त प्रमाणात आम्ही कन्फ्यूज आहोत, जे मला असं वाटतं की खरंच खूप चांगलं आहे आमच्यासाठी. ते एक्साइटमेंट आहे की सगळं नेमकं काय घडणार आहे. काय सांगशील एकंदरीत? मला असं वाटतं घबाड कुंड नाही, कम्प्लीट पॅकेज आहे. ते षड्रिपूंनी आणि षड्रसांनी युक्त आहे. वा. आमच्या ज्या भूमिका आहेत ना, मला त्या वृत्ती वाटतात, आणि सेट आहे ती व्यक्तिरेखा वाटते. क्या बात आहे. म्हणजे हे माझं घबाडकुंडचं मी जेव्हा ट्रेलर टीझर पाहते, तर मला असं वाटतं की आमच्या प्रत्येकात ना एक एक वृत्ती आहे. म्हणजे कुणी लालची आहे, कुणी रागीट आहे, कुणाला हाव आहे, कुणाला लोभ आहे. तसंच काही घटना या भीतीदायक घडतायत, काही रहस्यमय घडतायत, काही बिभत्स घडतायत. म्हणजे यांनी काय वापरायचं सोडलेलंच नाहीये. म्हणजे नवरसाचा पूर्णपणे वापर पूर्णपणे वापरलेला आहे. आणि सेट बघशील ना, तर मला, मी जेव्हा पहिल्या दिवशी सेट पाहिला तेव्हा मला सेट व्यक्तिरेखाच वाटली.
म्हणजे सेट वाटला नाही इतर चित्रपटांच्या सारखा. मला असं वाटतं की ह्या सगळ्याला सामावून घेणारा तो सेट आहे आणि त्या सेटचं काही एक म्हणणं आहे. आणि मला असं मी जेव्हा सेटवर फिरले तेव्हा मला असं वाटायचं की आता ही बाजू आपल्याशी बोलेलं, ती बाजू आपल्याशी बोलेलं, ह्या बाजूची एक कथा आहे, त्या बाजूची एक कथा आहे. तर मला असं वाटतं की प्रीतम सरांनी पूर्ण पॅकेज दिलंय तुम्हाला. आणि मराठी चित्रपट पाहत नाहीत असं जे म्हणतात, मला असं वाटतं की तुम्ही त्यांच्या आवडीचं दिलत आणि ते त्यांना भावलं तर नक्की प्रेक्षगृहापर्यंत लोक येतात, पाहतात, तुमचं कौतुक करतात, लोकांना सांगतात, पुन्हा पुन्हा पाहतात. हा माझा अनुभव आहे. तर तुम्ही त्यांना तसं दिलं पाहिजे. आणि खूप मेहनतीने प्रीतम सरांनी हे सगळं तुमच्यापर्यंत आणून पोहोचवलंय. लिखाणात चित्रपट उत्तम आहे, तांत्रिक बाजू उत्तम आहे, दिग्दर्शन उत्तम आहे, सेट उत्तम आहे, छायाचित्रकार आमचा उत्तम आहे. म्हणजे अशी गोष्टच त्यांनी ठेवलेली नाही की चल ना हे चालवून घेऊ. तर असं कमी वेळेला होतं. आपण नेहमी म्हणतो बजेट स्ट्रिक्ट आहे, चल ना उरकूयात. तर उरकूयात हा भाव कुठेच नव्हता. आपल्याला एक उत्तम गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवायची आहे आणि त्या गोष्टीला एक आस असणार आहे युनिवर्स असल्यामुळे. तर ती आस तुम्हाला कायम दिसणार आहे. म्हणजे असं बोलायला हरकत नाही की असं दरवेळेला बोलतात ना की मराठीमध्ये बजेट नाही. मराठीमध्ये बजेट आहे, फक्त त्याचा चांगल्या पद्धतीने आपण वापर केला पाहिजे किंवा तो वापर जर तसा दिसला ना तर आपण असं बोलू शकतो की यस, आमच्याकडे सुद्धा बजेट आहे, आम्ही सुद्धा ग्राइंडर दाखवू शकतो. संदीप सर काय बोलायला? नाही, बजेटचा प्रश्न नसतो. तुमचं किती तयारी आहे, अच्छा, तुमची पूर्व तयारी किती चांगली आहे, परफेक्ट आहे, त्यानुसार तुम्ही ऐन वेळ सेटवर गेल्यानंतर शॉर्ट डिझायनिंगसाठी 4-4, 5-5 तास जर बसून गप्पा म्हणजे बसून ठरवत असेल की नाही असं घेऊ तसं घेऊ, तुमचं प्री प्रोडक्शन जर तितकं तयार असेल, तुमचा सिनेमाचा स्टोरी बोर्ड जर तयार असेल, तर फक्त तुम्हाला त्या ग्राउंडवर उतरल्यानंतर इम्प्लिमेंटेशन करायचं आहे. वा. फक्त कॅप्टनला फिल्डिंग लावायची आहे, बाउंड्रीवर कोण आहे, स्लिपमध्ये कोण आहे. तुमची तयारी आधी जर नसेल ना तर तुमचं बजेट वाढतच जाणार. आणि सिनेमाचा जॉनर परत एखादी रिअलिस्टिक फिल्म आहे, छोटी फिल्म आहे, समजा एक तिघीसारखा सिनेमा आहे किंवा एप्रिल मे 99 सारखी फिल्म आहे, तर त्या फिल्मला बजेटपेक्षा ती फिल्म गोड आहे ना, ती त्याच फॉर्मॅटमध्ये झाली पाहिजे, त्याच ह्याच्यामध्ये ती छोटी फिल्म तशीच झाली पाहिजे. त्या घरामधली फिल्म, कोकणातली फिल्म, छोट्या गावातली फिल्म, त्या व्हेरी होतं ना, जॉनरप्रमाणे ते व्हेरी होतं. मी समजा 1000ची नोट किंवा रंगपतंगाला म्हणालो की नाही 10 करोड बजेट आहे, पण नाही, गरज नाही आहे. बरोबर. कारण दुष्काळ दाखवायचा आहे, शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम्स दाखवायचे, तर टेक्निकली सिनेमा चांगला झाला पाहिजे. बजेट हे नंतर येतं. अशा सिनेमाला बजेटच्या आधी काय लागतं तर दिग्दर्शकाची तयारी, रायटर डिरेक्टर, आपल्याला काय हवंय. नुसता ग्रँजर सेट उभा केला आणि त्याची आवडहवीता गरज नाही आहे किंवा ते वापरात येणार नसेल तर त्या भव्यदिव्य सेटचं करायचं काय. पण असा डिरेक्टर जेव्हा असतो तो प्रत्येक कानाकोपरा वापरतो. त्याच्यामुळे बजेट हे नंतर येतं. आधी बेसिकली तुमची तयारी किती आहे, आधी तयारी असेल तर त्याप्रमाणे बजेट, आणि बजेट हळूहळू वाढत जाते मराठी सिनेमाचं. आणि कसं होतं की आपण साऊथ आणि बॉलिवूडची जेव्हा कम्पेअर करतो, मुळात समजा 150 करोडचं मेकिंग आहे, बरोबर आहे, तर त्या फिल्मला रिकव्हरी 600-700 करोड पाहिजे ना, तर तुम्ही चांगलं हातात येतं ना तुमच्या. बरोबर. समजा मराठी सिनेमामध्ये उद्या समजा आमची 4 करोडमध्ये फिल्म तयार झाली आहे आणि त्या फिल्मचं कलेक्शन 24 करोड आहे, तर जेवढी कॉस्टिंग आहे, COP आहे, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, त्याच्यापेक्षा 24 करोड झाले म्हणजे सिनेमा चालला, सक्सेसफुल झाला. आकडे हॉलिवूडचे वेगळे आहेत, आकडे साऊथचे वेगळे आहेत, आकडे बॉलिवूडचे वेगळे आहेत, मल्याळम सिनेमाचे वेगळे आहेत, मराठीचे वेगळे आहेत. त्याच्यामुळे बजेट वाईज मराठी सिनेमा सगळ्या दृष्टीनं सुधारतोय, मोठा होतोय असं मला वाटतं. नक्कीच. मला ही वाटतं की याच्यामध्ये गोष्टीला स्मार्टली समजणे हे पण खूप महत्त्वाचं आहे. जर आपण एखादी गोष्ट कितीही सांगतोय पण निर्मात्यांना ती गोष्ट समजतच नाही आहे तर त्या गोष्टीला एक्झिक्युशन म्हणजे होऊ शकत नाही. म्हणजे जर मी आता आमचे निर्माते होते डॉक्टर रसिक कदम सर, त्यांना माझ्यासोबत असं घडलं की आपण ना निर्मात्यांना ना खूपदा फॉलोअप घेतो की माझी कथा आहे ही करा. मला एक असतो ना स्मार्टनेस. मी सरांना सांगितलं की सर हा युनिवर्स आहे. त्यांनी माझी गोष्टच ऐकली नाही. ते म्हणे आपण करूयात. कारण त्यांना ती गोष्ट कळली की आपण एक पहिल्यांदा मराठीत युनिवर्स करतोय म्हणजे याचं काय होऊ शकतं. ते एक स्मार्टनेस असणे किंवा त्या टेक्निकली आपण किती वापर, म्हणजे आम्हाला सेटवरती जनरली आपण मराठी फिल्म करतो तर एक तो बजेट कसा कंट्रोल करावा हा मुद्दा असतो
की या दिवशी जिम्मी वापरायला पाहिजे आणि त्या दिवशी आपण डिझाईन करतो, या दिवशी स्टडी कॅम वापरायला पाहिजे आणि त्या दिवशी डिझाईन करतो. पण ते बोलले की आपण 10 गोष्टी कव्हर करू, तुम्हाला जे लागते. मग आमच्या जेवढे दिवस शूट होतं त्या दिवशी जिम्मी होती, त्या दिवशी स्टडी कॅम होता. हा स्मार्टनेस झाला. बरोबर बरोबर. हा स्मार्टनेस झाला की त्यामुळे टेक्निकली मग आम्ही तिथे गुंतलो नाही की नाही मग हा शॉट तसा नाही, आम्हाला जो शॉट वाटते आम्ही त्या पद्धतीनं घेऊ शकलो. तर निर्मात्यांचा तेवढं स्ट्रॉंगली पाठबळ असणे आणि ते एवढे स्मार्ट असणे याही गोष्ट खूप गरजेचं आहे बजेटसोबत पण, असं मला वाटतं. शशांक सर, विद्यापीठ या सगळ्या कॅरेक्टर मधला ना तुमचं कॅरेक्टर जो तुमचा पेहराव आहे ना तो खरंच खूप बोलतो ना की सरप्राइझिंग होता आमच्यासाठी. कारण का ना पहिल्यांदा आम्ही तुम्हाला अशा लुकमध्ये बघितलं. मी पण दाढी मिशी वगैरे सगळं. चला मला हेच ऐकून घ्यायला आवडेल की जेव्हा तुम्हाला लुक असा डिझाईन केला आणि जेव्हा पहिल्यांदा तुम्ही आरशामध्ये स्वतःला बघितलं काय मनामध्ये होतं, म्हणजे काय रे काय बनवलं तसं असं काय? नाही आरशात बघितलं त्यावेळेला काही फार वाटलं नाही. टीझर बघितल्यावरती अंगावर हे आलं होतं माझ्या. हा. म्हटलं अरे असं दिसतोय आपण. कारण ती म्हणजे आरशात बघताना किंवा ऍक्च्युअल शूट करताना त्यावेळेला एवढ्या गोष्टी मनात नव्हत्या त्या की ह्या चल केस काढले आहेत किंवा काही त्याचा इश्यू करण्या इतकं काहीच मोठं नव्हतं. केस काढायचं तर केस काढू, दाढी काढायची दाढी, काहीतरी वेगळं पण करूयात. पण ते असं दिसणार हे मला नक्की माहीत नव्हतं. ज्या पद्धतीने तो टीझर पहिल्यांदा आला आणि त्याच्या आईला मी म्हटलं हे असं वापरलेत काय त्यांनी आणि ते छान होतं बघताना, जे दिसत होतं ते चांगलं वाटत होतं. अरे ते की केस काढलेले आहेत, वेगळ्या पद्धतीने काहीतरी बोलतो आहोत, वेगळ्या पद्धतीचा रोल आहे काहीतरी. म्हणजे खरं तर आता माझा वेगळा रोल आहे, वेगळी ही एक वेगळ्या पद्धतीची शिवी झाली वेगळा हा शब्द. आता माझा वेगळा आहे, माझं वेगळं असं काही वेगळं नसतं. पण हा खरंच वेगळा आहे, सिरियसली सांगतो. मी ज्या आत्तापर्यंत करत आलेलो होतो त्याच्यामध्ये मी आयुष्यात पहिल्यांदा ह्या पद्धतीचं कॅरेक्टर केलं. नक्कीच. आणि जे मी इमॅजिन पण केलेलं नव्हतं की मला असं काहीतरी करायला मिळेल किंवा मी असं कधीतरी काहीतरी करू शकतो. म्हणजे मी तर त्याला काय वाटेल ते प्रश्न विचारले होते त्यावेळेला. मग मी शेंडी ठेवू का, संजाप ठेवायचा आहे का, किंवा असेच केस ठेवूयात का, एवढेच केस ठेवूयात का, मग फक्त मिशी ठेवूयात का, किंवा वाटेल त्याचे खूप सारे ट्रायआउट्स करत 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 आम्ही तिथपर्यंत आलो ते की बघू तरी येत ना काय होतं आहे काय नाही होत आहे, आपल्यावरती एक्सपेरिमेंट तर करून बघूयात ना त्याच्यात. आणि मला ती मगाशी आपण आता मगाच्या विषयाकडे परत येतो की ती घबाडकुंड किंवा तर ते हरिश्चंद्राची फॅक्टरी जशी होती ना तसं आमचं घबाडकुंडची फॅक्टरी होती. क्या बात आहे. म्हणजे मी शूटला ज्या वेळेला जायचो ना सकाळी त्यावेळेला लोक काम करत असायची तिथे. एका बाजूला वेल्डिंगचं काम चालू आहे, एका ठिकाणी भटारखाना आहे, बाहेरच्या बाजूला एक 20-25 जण कपडे शिवत बसलेले आहेत, मेकअपची एक 10-12-15 जणांची टीम आहे जी वेगवेगळ्या पद्धतीने काम करते आहे. आणि एवढी सगळी लोक होती तिथे. आणि भरीला आमच्या जोडीला आमच्यावर प्रेम म्हणून पाऊस पण होता त्या सगळ्याच्या मध्ये आणि मनापासून पडायचा तो. म्हणजे पॅकअप होईपर्यंत कोणतंच प्रोडक्शन शांत बसलं नव्हतं. नाही पॅकअपचा मुद्दा काय आहे ना की ती सकाळी आलो आम्ही तरी लोक काम करतच असायची, रात्री ज्या वेळेला आम्ही जायचो त्यावेळेला लोक काम करत असायची. म्हणजे मोठी एक 18-20 हजार फुटाची शेड आहे, त्याच्यामध्ये तू कुठून तरी अंधारातून चालत जातोय, कुठेतरी वेल्डिंगचा एक लाईट पडतोय, थर सायलेन्स प्लीज असा कुठून तरी आवाज यायचा. तो माणूस क्षणभरासाठी शांत राहायचा. मग त्याच्यानंतर यांच्यात काहीतरी झालं, यार कट बी बोलते जाओ यार, वो लोग काम के लिए रुके. मग कट म्हणून परत मोठ्याने ओरडलं जायचं, परत त्यांची कामं चालू व्हायची. या सगळ्या याच्यामध्ये रिहर्सल चालू असायचे की अरे हे असं करून बघू तसं करून बघू. मग त्याच्यानंतर हा आणि योगेश आमचा जो DOP होता तो, त्यांच्या काहीतरी डिस्कशन्स असायचे की अरे असं असं शॉट करूयात हे करूयात. आणि मग तो यायचा की यार तो आपण आत्ता अगोदर असं वर्कआउट केला होता पण मला बरोबर नाही वाटत, एक तासभर आपण थांबूयात. मी अख्खाच्या अख्खा क्या अरे त्यांनी अख्खीची अख्खी 30 फूट वरती जिमी जीप घेऊन गेला होता. त्यांनी रॉ स्टंप लावले आणि 30 फूट वरती गेला त्या विहिरीच्या ह्याच्यामध्ये आणायला आणि तिथनं खाली आम घातला होता तो. आणि इट्स व्हेरी रिस्की आणि इनोव्हेटिव्ह पण होता तो सगळा भाग त्याच्यामुळे. तेव्हा मला मी लिटरली तुला सांगतो की काय चाललेलं आहे काय दिसणार आहे याचा अंदाजच नव्हता ॲब्सोल्युटली. पण हे काहीतरी बरं घडतं आहे. आणि ऍक्टर म्हणून आपल्याला आहेत ना एका पॉईंट आपण मगाशी जे संदीपपणे आपण पण बोलत होते की तुला सरेंडर व्हावं लागतं. अरे नक्कीच मला त्या प्रोसेसला सरेंडर व्हावं लागतं. मला माझे इगोज आहेत, माझं हे यार मला वेळेत हे नाही आलं, मग तुम्हाला अगोदर सांगता येत नव्हतं का, 3 तास कशाला बसून ठेवलं मला. नाही, माझ्यासाठी 600 जण राबतायत तिथे आत्ता. बरोबर. 500-600 लोक नाचतायत राबतायत. तुझा एक क्लोज बरा व्हावा म्हणून एक जण इथून धरून बसलाय, दुसरा जण तिकडून. मला माझे सगळे टँट्रम्स बाजूला ठेवावं लागतात तुम्हाला त्याचे.
कारण जे घडतंय ते काहीतरी फार इंटरेस्टिंग घडतंय असं होतं ते. आणि स्क्रिप्टच्या बाबतीत जर म्हणशील तर सुरुवातीला मला अंदाज आलेला नव्हता त्याचं काय चाललंय काय. नंतर जसं जसं रीडिंग करत गेलो तसं तसं लेअरिंग कळत गेल्या त्याच्या, की प्रत्येकाची काहीतरी वॉन्ट आहे, प्रत्येकाची काहीतरी वॉन्ट आहे. आणि या सगळ्या वॉन्टपासून बाजूला असलेलं एकमेव दिल्याचं कॅरेक्टर आहे. नाही तर प्रत्येक जण आपला पास्ट घेऊन आले, प्रत्येक कॅरेक्टर पास्ट घेऊन आले. का पास्ट घेऊन आले तर त्यांना त्यांचं फ्युचर जे आहे ना ते असं छान करायचं आहे. प्रत्येकाचं पास्ट आहे, हिचा काहीतरी, ह्याचा काहीतरी, माझा काहीतरी पास्ट आहे, हिला फ्युचर दिसतंय, त्याला तो एकटा तो म्हणजे माझ्या दृष्टीने चित्रपटातलं न्यूट्रल किंवा असं जो कॅरेक्टर आहे ते तेवढं एकटा आहे. बाकी सगळे त्यांचा पास्ट घेऊन आलेले आहेत. पण हे लेअरिंग जे होतं ना ते फार छान पद्धतीने विविंग केलंय त्यांनी. आणि ते जेव्हा तुला पहिल्या वाचनात कळतच नाही रे, तर मग ऍक्टरने म्हणूच नाही याच्यामध्ये की मी रोलमध्ये हे काम केलं आणि ते केलं. नाही, ते तुमचं नसतं, ते तुमचं अजिबात नसतं. ते युनिव्हर्स असतं किंवा काहीतरी वेगळ्या गोष्टी असतात जे तुमच्याकडनं करवून घेत असतं. बरोबर. आणि मी कॅरेक्टर साठी हे केलं अजिबात नाही, कॅरेक्टर तुमच्याकडनं करून घेतं. क्या बात आहे. तुमचं काही नसतं त्याच्यामध्ये. क्या बात आहे. किंवा मी हे कॅरेक्टर असं केलं, माझ्याकडे रोल आला, तुझ्याकडे रोल आला, तू नाही गेलाच, तो आलाय तुझ्याकडे, त्यांनी तुला चूज केलंय की तू कर, तू ये माझ्यामध्ये, आता हे कपडे उतरव आणि माझे कपडे घाल तू. ते त्यांनी चूज केलेलं असतं आपलं. त्यामुळे ते आपलं नसतंच, ते केलं तेवढ्या पुरतं होतो. म्हणजे अगदी त्याला आपल्याकडचं काय परकाया प्रवेश वगैरे खूप मोठे शब्द असतील हे सगळं, पण ऍक्टर म्हणून तुम्ही ते पदोपदी अनुभवत असता या सगळ्या गोष्टी, की हे आहे, मी आत्ता हे घातलेलं आहे, माझं हे आहे, या पद्धतीने. आणि मी त्याच्यानंतर त्याच्यातून तितक्याच म्हणजे अगदी निर्विकारपणानं तुम्ही बाहेर जात असता. आणि ह्या सगळं जेव्हा होतं ना, डबिंग झालं, ह्या झाल्या सगळ्या गोष्टी, आणि प्रमोशनच्या वेळेला आहे ना हे परत ताजं व्हायला लागतं. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही याचा हा काहीतरी बोलतोय, तो काहीतरी बोलतोय, देवा काहीतरी सांगतोय, त्यावेळेला सगळ्या ज्या आठवणी आहेत ना ह्या परत सगळ्या नव्याने. मला पहिला दिवस म्हणजे सेटवरती आल्यानंतर मुमेंट जो होता ना, मी कन्फ्यूज होतो, मला कळतच नव्हतं. मला पहिल्या याला हा सांगायचा, आता इथनं आलायत ना तुम्ही, आता ह्या बाजूने आलायत ना, आता काय करतो आपण, ते असं असं झालेलं आहे, तिथून तुम्ही गेलात, तो दचकलात आणि आता इथूनच परत पाठीमागं जायचं. अरे कसं शक्य आहे, ह्याच ह्यानी परत मला पाठीमागं जायचंय. नाही होईल ते तुम्ही. त्यामुळे 100% सरेंडर. तो जो माणूस बोलतो आहे त्याच्यावरती 100% विश्वास ठेवा, जे होईल ते बरं होईल. म्हणून शशांक सरांना विद्यापीठ यासाठी बोललो, कारण का त्यांनी एका प्रश्नामध्ये त्याच्या पुढच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊन टाकली आहेत. नाही, आणि मला एक आता असं सुचलं की जसा रस्ता पायाखालचा व्हावा लागतो तुम्हाला, बरोबर, त्याच्यासाठी काही वेळ लागतो, तसा सेट पायाखालचा होण्यासाठी आम्हाला वेळ लागला. आणि मला यंगस्टर्स जर हा इंटरव्ह्यू ऐकत असतील तर पटकन संबोधतो की जर तुम्हाला या माध्यमात करिअर करायचं, ॲक्टर म्हणून करायचं ना, तर तुम्ही किती सिरियसली ह्याच्याकडे बघितलं पाहिजे की तुम्ही लिटअप बघा, आल्यानंतर तुम्ही ती सवय लावा की लाईटिंग, समजा बाहेर शॉट लागला आहे तुमचा, नाईट शिफ्ट आहे आणि तुम्ही लाईटिंग बघा. आणि जर तुम्हाला वेळ असेल ना तर तिथे जाऊन बघा, कुठेतरी गच्चीवर ना तो तुमचा लाईटमन आहे ना, तो असा बटर पेपर घेऊन असा बसलेला असतो आणि तो रात्रभर बसलेला असतो तिथे. किंवा झाडी आहे आणि तिकडे कुठेतरी लाईट लावलाय तर तो माणूस स्टँड धरून बसलेला असतो. बरोबर. तर ते जोपर्यंत तुम्ही त्याचा कॉग्निझन्स घेत नाही ना तोपर्यंत तुमचं काम सिरियसली होणार नाही. तू आता जो लाईटचं म्हटलं ना, लाईटच्या याचं सॉरी, तर ती आपला जो ह्याचा सिक्वेन्स होता ना, पहिल्यांदा भेटायला येतं तुम्ही, जंगलातला सिक्वेन्स होता आणि एक झोपडी लावलेली होती, तो वरनं 2 लाईटमन खाली आले पळत तिथून, त्याच्या पाठीमागनं बिबट्या क्रॉस झालेला होता तिथे रात्रीच्या वेळेला. बरं, रात्रीच्या आणि 2 जण बसलेले होते तिथे, ते डोंगराच्या वरती, तिथून त्यांनी सोर्स दिलेला होता तिथे. आणि तो सगळा जो बिबट्या प्रवण क्षेत्र होतं ते सगळं, पण ती पोरं तिथं बसलेली होती, त्याला माहिती माझं काम आहे तिथं, आणि तो तिथं थांबलेलो आणि पळत आली ती पोरं खाली तिथून. अरे नाही, बिबट्या क्रॉस झाला बरं का, आता इथे बिबट्या क्रॉस झाला. तर ती माझ्या जीवावर उदारूनच काम करतात ना लोक, त्याच्यामुळे तेव्हा प्रत्येकाला आपण ऑनर करायला पाहिजे. अरे क्या बात आहे. म्हणजे ना आत्ता गप्पा मारून असं वाटतं की ना, ज्या पद्धतीने सिनेमा बनवलाय तुम्ही, किंवा तो सिनेमा बनवण्याची जी मेहनत आहे ना, ती मेहनत 19 तारखेला मला बघायला मिळेल. आणि कौतुक तर होणारच आहे, त्याच्यामध्ये काय वाद नाही. कारण का ना, खूप गोष्टी नव्याने कळतात आहेत, खूप गोष्टी अचानक अशा आहेत की अरे हे सुद्धा झालेलं सेटवर, किंवा असं सुद्धा झालं करून. देवदत्त सर, जसं कुशलदादाने यांनी कौतुक केलं की मी देवा माझा खरंच खूप चांगला मित्र आहे, त्यांनी मला दरवेळेला सपोर्ट केला आहे. जे ट्रेलर लॉन्चच्या दरम्यान सुद्धा तो बोलला, ते आता सुद्धा बोलला की देवासोबत मी मजामस्ती करू शकतो, पण देवाकडून शिकायला जर मला आवडलं तर देवाचं फिटनेस वगैरे, किंवा देवा ज्या पद्धतीने आम्हाला सगळ्यांना सांभाळून घ्यायचा ती गोष्ट. हे सगळं घडत असताना जेव्हा कॅरेक्टर शूट सुरू होतं, जेव्हा कॅमेरा सुरू होतो, तेव्हा देवदत्त नागेच्या मनातला तो देवदत्त नागे बाजूला पडून
कॅरेक्टरमध्ये घुसायला किती वेळ लागतो आणि कितपत चांगल्या पद्धतीने आता प्रेक्षकांपर्यंत पोहोचायला सज्ज झाले आहात? जेव्हा मला प्रीतमनी नरेट केलं की असं असं कॅरेक्टर असणार आहे, मी प्रीतमला म्हटलं की प्रीतम, मी एक प्रोजेक्ट केला होता, टेलिव्हिजनचा प्रोजेक्ट होता, आणि जेव्हा मी त्या प्रोजेक्टमध्ये इन झालो त्या आठवड्यानंतरचा TRP फटकन वाढला होता. सो माझं ते जे तिकडचं वावर किंवा ते कॅरेक्टर जे हँडल करणं होतं ना, ते खूप पॉझिटिव्हली घेतलं होतं. पण जशी त्या कॅरेक्टरला निगेटिव्ह शेड सुरुवात झाली ना, TRP डाऊन व्हायला लागला. अच्छा. कारण लोकांचं माझ्याप्रती वेगळेच इमोशन्स आहेत. ते इमोशन्स त्या जपणं खूप गरजेचं आहे. मी प्रीतमला तेच म्हटलं की तू कॅरेक्टर लिहितोय सगळं ठीक आहे, पण या सगळ्या गोष्टी डोक्यात ठेवून तू ते कॅरेक्टर तू पोर्ट्रे कर. आणि त्यांनी ते तसं कॅरेक्टर लिहिलं जे खूप चांगल्याने माझ्या लक्षात आलं की खंगरी जो एक एम आहे, त्याचं एक ध्येय आहे, त्या ध्येयपूर्तीसाठी या सगळ्या गोष्टी करतो. भले लालच असेल किंवा भले त्याच्या मागे काही वेगळी धारणा असेल, तर एक्झॅक्ट काय आहे ते 19 जूनला तुम्हाला बघायला मिळेल. पण त्याचा जो काही ध्येय आहे, त्याचा जो काही एम आहे, तो त्याला गाठणं खूप गरजेचं असतं. प्रत्येकाचं काही ना काहीतरी ते ध्येय असतं, जे एम आहे त्याच्यामध्ये ते गाठण्यासाठी प्रत्येकाचा तो प्रयत्न आहे. आणि जे खंगरी कॅरेक्टर आहे तो एक रांगडा आहे. आणि मला उभं केलं की वॉरियर, योद्धा याच यांनी शक्यतो लोक बघतात. सो ते कॅरेक्टर तसंच यांनी जाणार आहे, तसं ॲक्शन आहे त्याच्यामध्ये. आणि बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की ज्या लोकांना त्या खंगरीकडे बघून चांगल्या वाटतील आणि प्रत्येक कॅरेक्टरकडे बघून तशा ते चांगल्या वाटतील. सो त्याच्यामध्ये म्हणजे त्या कॅरेक्टरमध्ये घुसणं वगैरे ह्याच्यापेक्षा तिथे सेटवर गेल्यानंतरच खंगरी एक स्वतःहूनच यायला होतं बरोबर, तसं. बरोबर. आणि जो मी आहे, जो तसं त्यांनी मला त्या तिकडे पोर्ट्रे केलेला आहे. कारण मला मारामारी करायला आवडते, ॲक्शन, मस्ती, ह्या सगळ्या गोष्टी. सो मी तुम्हाला option देतो. Yes, yes, yes. सो जेव्हा आम्ही सगळे मित्र वगैरे एकत्र येतो तेव्हा आम्ही सगळ्या गोष्टी बाजूला ठेवतो, लहान मुलासारख्या मारामारी करत असतो. सो त्याच्यामुळे ते जे कॅरेक्टर आहे तसंच आहे. आणि बस एवढं सांगतो, 19 जूनला तुम्ही प्लीज घबाडकुंड थिएटरमध्ये रिलीज होतोय, तो तुम्ही आवर्जून बघा. आणि फक्त थिएटरमध्ये बघा, कारण ती जी काय मारामारी, ती जी काय मस्ती आहे, ती एवढ्याशा छोट्याशा मोबाईलवर मजा नाही येणार. त्या मजेसाठी तुम्हाला थिएटरमध्येच जायला लागेल. नक्की. संदीप पाठक की कुशल बद्रिके, कोणासोबत मारामारी करायला आवडेल? कुशल पाठक. सॉरी मला चुकलं, संदीप बद्रिके. पण जसं तुम्ही बोललात की कॅरेक्टर रोल प्ले करणं वगैरे, किंवा तुम्ही ह्याच्या आधीची जी भूमिका निवडली त्याबद्दल बोललात, ह्या सिनेमातील जे पात्र आहे ते पात्र सत्याच्या जवळचं आहे की रहस्याच्या जवळचं आहे? मी तेच म्हटलं की हे जे काय प्रश्नचिन्ह जे आहेत ना या खंगरीबद्दल किंवा कोणाच्या कॅरेक्टरबद्दल, ते 19 जूनला तुम्हाला बघायला मिळेल. शेवटपर्यंत सस्पेन्स आणि शेवटपर्यंत काही सांगत नाही. तो सांगत नाही काय, सगळं मनात दाबून ठेवतो. फक्त 19 तारखेला बघायला मिळेल एवढं. आपण रिलीज झाल्यानंतर सक्सेस पार्टीमध्ये सगळ्या अरे गोष्टी, क्या बात आहे, नक्की होणारच आहे, होणारच सगळ्या आहे. गोष्टी रिव्हील होतील. वैष्णवी, जसं सुरुवातीला बोललीस की सेट बघितल्यानंतर कुशलदादांनी सांगितलं की वैष्णव बोलली की अरे अच्छा या ठिकाणी मला मारते का, किती ते मनापासून येतं. कारण का जसं तू बोल, सगळ्यांनी सांगितलं, प्रीतम सरांनी पण सांगितलं, कुशलदा पण बोललं की आम्ही सगळे एकमेकांसोबत गप्पा मारत होतो, पण वैष्णवी फक्त तिकडे एकटी होती, शांत होती. रीडिंग झाल्यानंतर काय नेमकं प्रेशर होतं मला, कारण एक वेगळंच सगळ्यांसोबत काम करायचंय आणि एवढी मोठी जबाबदारी, वेगळं कॅरेक्टर आहे, खूप वेगळं की जे आतापर्यंत काहीच त्याच्या जवळपासही केलं नाही. म्हणजे आपण पोस्टरमध्ये बघू शकतो ते जे कॅरेक्टर आहे मालकिणीचं, त्याचे हावभावच कळत नाहीयेत. कारण हे सगळे एका काळातले आहेत, ती एक वेगळ्याच काळातली आहे आणि त्या काळापासूनची ही गोष्ट आहे. कारण ती त्या काळापासूनची गोष्ट आहे. आणि ती विहीर बघूनही आपल्याला, त्या विहिरीचा सेट बघूनही ते कळतं की ती इतकी रहस्यमय विहीर आहे. म्हणजे आम्ही जेव्हा जायचो ना, मला नाही कळायचं कुठून बाहेर आल्यावर कुठे बाहेर पडतोय, बाहेर पडायला कुठे गेलं पाहिजे. 2-3 जागा होत्या, पण ते म्हणजे खरंच ते त्याची जी कल्पना आहे ती ग्रेट आहे कल्पना. ते तसं बांधणं आणि ते तसं सुचणं. आणि रात्रीचं जेव्हा शूटिंग असायचं आणि जर सेटवर जायचं असेल तर
मला कोणीतरी सोबत लागायचं, कारण ते लेन्स होते, दिसायचं नाही रात्रीचं. कारण जसं सरांनी सांगितलं तिथे कामं कंटिन्यू चालू होती, थर्मोकॉल होते, त्याचं काही ना काही बनवत ते सुरू होतं कंटिन्यू. म्हणजे आमचं शूट सुरू असताना ती सगळी कामं सुरू होती. मग एक माणूस लागायचा रस्ता दाखवण्यासाठी. आणि अशा सगळ्या एवढ्या मोठ्या सेटवर काम करायला मिळणं, या सगळ्या टीमसोबत काम करायला मिळणं, या सगळ्यांनाच मी थँक्यू म्हणते. आणि माझ्या पादत्राणांना पण थँक्यू म्हणते, मला इथपर्यंत त्यांनी आणलं. वा. प्रीतम एस के पाटील सरांचा सिनेमा, ह्याच्या आधीचा सिनेमा गाजलेला, आत्ता सिनेमा हा गाजणारच आहे, त्याच्यामध्ये काही शंका नाही आहे. हे सगळं होत असताना एक कलाकार म्हणून किती समृद्ध आहेस आता, की चला असे डायरेक्टरसोबत मी काम केल्याने, एवढ्या सगळ्या कलाकारांसोबत काम केले जे खरंच मला सुखावं नव्हते, त्यांच्याकडून खूप गोष्टी शिकायला मिळाल्यात. काय सांगशील, किती आता समृद्ध झालेस आणि किती ब्लेस्ड वाटत? मला नाही माहिती किती समृद्ध झाले किंवा काय, पण माझ्या डोक्यात एक आहे की आपल्याला जे काम करायचंय तिथे 100% मेहनत करायची आहे, पूर्ण झोकून द्यायचं आहे, डिरेक्टरवर विश्वास ठेवायचा आहे, एवढं मला माहिती आहे. क्या बात, क्या बात, 1000%, क्या बात. 1000%. नाही 100% म्हणजे एक शिफ्ट, 150% म्हणजे 1.5 शिफ्ट. ते काय होतं नेमकं? मला काल पण तुम्ही दरवेळेस बोलता 1.5 मला कळालंच नाही काय होतं ते नेमकं. नाही मला याच्यानंतर ना काम देणार नाही, थोडक्यात संपवतो. काय की बऱ्याचदा असं असायचं की टेक्निकली खूप फिल्म साऊंड करायची आहे, खूप इफेक्ट, खूप सेटवर भरपूर काम होतं तसं बघायला गेलं तर. त्यामुळे कधी कधी काय व्हायचं की कधी कधी नाही, मोस्ट ऑफ द टाईम 10-12 तासानंतर आम्ही सुद्धा असे काहीतरी परफॉर्म करतोय, छान रिझल्ट मिळत आहेत, त्याच्यानंतर मग डिरेक्टरचा उत्साह वाढायचा. आणि मग तो हळूच गोड बोलून आम्हाला तेव्हा जाणवायचं नाही, हॉटेलला गेल्यावर जाणवायचं की अरे आपण साधारण 16, 17, 18 तास काम केलेलं आहे. तर त्याच्यामुळे आम्ही त्याला 1.5 शिफ्टवाला डिरेक्टर म्हणून आम्ही त्याला रोज व्हायचं की नाही, जवळपास रोज व्हायचं, पण तो असं जाणू नाही द्यायचा की हे रोज होत आहे. तर हे खरं कारण आहे. पण ही 1.5 शिफ्टची सगळी मेहनत आम्हाला बघायला मिळेलच. बघा आता मी 1.5 शिफ्टचं खरंच तुम्हाला सांगतो की काय असतं 1.5 शिफ्टचं. मराठीमध्ये एक तर लिमिटेशन्स असतात आपल्याला खूप, की त्या दिवसामध्ये संपवावं लागतं किंवा, आणि सध्या तरी एवढं पॉसिबल नाही की बरं हे होणार 60, 70, 80 दिवस शूट करणं पॉसिबल होऊ शकतं. पण 1.5 शिफ्ट असा एक कन्सेप्ट आहे, हे आय थिंक कुणाला माहिती नसेल किंवा माहिती असेल, की 1 दिवसाला पूर्ण पैसे लागतात बरोबर. 1.5 शिफ्टला फक्त बेसिक काही वरचे पैसे लागतात. आणि मुळात हा पैशाचा मुद्दा नसून मुळात हा पैशाचा मुद्दा नसून आता फॉर एक्झाम्पल एक सीन चालला आहे आणि त्याची डेप्थ आहे आणि त्या सीनला त्याच्या पुढच्या सीनला लिंक आहे. मी आज एक सीन घेणार आणि परत एक दुसरा सीन घेणार, त्या गोष्टीचा मूड किंवा ती मजा चालली जाईल. मला वाटते का त्याच फ्लोमध्ये तो सीन व्हायला पाहिजे आणि ज्या एनर्जीनं आम्ही काम करतोय त्या एनर्जीनं ते व्हायला पाहिजे, म्हणून ती एक मजा आहे. कारण 1.5 शिफ्ट म्हणण्याचा अर्थ, कारण आम्ही मोस्ट ऑफ फिल्म रात्री करायचो, म्हणून कदाचित अशा गोष्टी जाणवायच्या की आपण कारण दुपारी शूटला जायचो आणि रात्री दुसऱ्या दिवशी सकाळी परत बाहेर यायचो, तसं ते कदाचित होऊ शकतं की 1.5 शिफ्ट. पण काही असू द्या, 1.5 शिफ्टचा फायदा फिल्मला झाला आहे आणि त्यामुळे हे 1.5 शिफ्ट केल्यामुळे असं काम होऊ शकतं हे मात्र नक्की. क्या बात आहे. नक्कीच. नाही खरंच खूप बरं तुर्तसे थांबतो, कारण का 19 तारखेनंतर जेव्हा सिनेमा आम्ही बघू तेव्हा तुमच्यासोबत अजून गप्पा मारायला मजा येईल. खूप गोष्टी आम्हाला नव्याने कळतील, जे आता तुम्ही आम्हाला सांगितलं त्यापेक्षा खूप नवीन गोष्टी आम्हाला बघायला मिळतील. तोपर्यंत खरंच खूप धन्यवाद. तुमच्या सगळ्यांचं लेट्सअपसोबत आम्ही गप्पा मारल्या त्याबद्दल, आणि तुमच्यासोबत तुमच्या अजून मोठ्या संपूर्ण टीमचं ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू.